हॅलो, हा काय चालू आहे? काय करून राहिली शिन बापा? पाहून राहिली तुमची वाट आता. कधी फोन येते कधी फोन येते. आणि तुम्हाला तर काही चिंताच नसते. असे करता तुम्ही लेट फोन. मग जाऊ दे आता, झाला लेट. पण ते मी सांगाल तर त्याचा विचार केला का तुला? काय मग? नाही ना, पण ते कसंच करू मी आता? मला काही समजूनच नाही राहिलं ना. कशीच येऊ मी आता? कशीच येऊ? ते सांगायला लागते का तुला आता मलेच? अव सांगलं ते आईली म्हणा, शेगाव चालली म्हणा, येतो म्हणा फिरून. काही सामान घ्या लागते म्हणा मला. ढमुक टमुक ब्युटी पार्लर जा लागते म्हणा मला. असं तसं सांगणं मान 2-4 फोकाड्या. तुला काय तेवढे जमत नाही का? थोडस जमवता यायला पाहिजे माणसाली. एवढं साधी झंपर राहू नको पा तू. मला भेटा वाटते तू अशी काही जमवत नाही पाहिजे. बरं बापा, पण मी म्हटलं आता माझ्या आईले की आई मला ब्युटी पार्लरला जा लागते, शेगावला जातो मी आता. मग मला आईने बी म्हणा मध्ये काम आहे, मी बी येतो तुझ्यासोबत. मग कसं म्हणा, तू काही येऊ नको माझ्यासोबत मा मैत्रिणी आहेत म्हणा. ढमुक टमुक असं सांगा जरा काही माहीत. त्याच्यासोबत कसं पोरीत बाई तू कशी येशील? असं ढमुक टमुक असं काही जमू पाहिजे. बरं बरं बापा, सांगून तर पाहतो मी माझ्या आईले. मैत्रिणीसोबत चालली म्हणेन मी, तू काही येऊ नको. पण काय माहित आता मग माझी आई काय म्हणते काय माहित. नाही, आई काय म्हणते तो विषय नाहीये. तुला याच लागते हे लक्षात ठेव तू. मला लय भेटा राहिलं तुले. तू येच 100%. नाही आली पाय तू काही कर तिकडे स्वतः घराला तमा. तर माझ्याशी खोटं बोल, त्या बापाची खोटं बोल, पण तुला भेटायला या लागते. मी या लागते बापा. तुम्ही म्हणसान तसं, पण मग कसं आईला सांगणं बी तर जरुरी आहे की नाही. कानावर टाकतो ना आईच्या, आणि आई काय म्हणते पाहतो. मग जमतो जुगाड मी. बरं मग मी कसं 12 वाजेपर्यंत येतो शेगाव मध्ये. तू येत होतलो गाडीवर. हा मी बी येतो बापा, 100% येतो 12 वाजेपर्यंत. पाटील याचं काही बायको पुराण सरत नाही. दिवस निघला की बायको, संध्याकाळी झाली की बायको. सुरू होणार बायको बरोबर फोन. आता लग्न जुटलं की तसाच विषय असते भाऊ. 24 तास नुसतं फोनवर बोलणं. ठीक आहे, ठेवतो मी. तर घातली पोर आली. ठेवतो मी. येतो 12 वाजला. हा चला मग ठेवा फोन. आय लव्ह यू. चाल पेल्लो. आय लव्ह यू. बाबा पप्पी रे काम गेलो बाबा पाटील. का कोणावर पप्पी नाही रे? माहित आपण पाहून राहिलो तरी वेळ काही सरगून नाही राहिला बा. कपाल पप्प्या देऊन राहिला. काय गडाय काय हे लका? कधी पाहायला गेलं का फोनवरच असतं लका. चिटकेल तू गुचड्यासारखा. जरा सगळा हे करत जाय ना. काय बा बरोबर नाही ना हे. काही मित्र दोस्त तू बसत जाय बापा. तुमच्या दोस्त बसेल असतो बा. 5-10 मिनिटं बोलतो दादा. त्या काही तुमचं आहेच फुसकूट काही. काय बा पाटील कसं? बापा 5-10 मिनिटच भेटतो तू आम्हाला. 24 तासातले फक्त. त्याच्यावरती सारा टाईम त्या फोनवरच आहे. काय तर म्हणतात तू बाजीवर वाकईती बोलतो म्हणतात फोनवर. रातभर चालू असते म्हणतात फोन. कोण सांगितलं तुम्हाला? 10-15 मिनिटं बोलतो मी फोनवर. माग जो कुठे टाईम आहे. सकाळपासून संध्याकाळ कामात असतं जाते. थंड झाला मग तू कुठे फोनवर बोलणार आहे? हो 10 मिनिटं 15 मिनिटं बोलतो. अरे बा कधी पाहिलं तर फोनवरच असतं बा. चिटके रे गड्या तू. काय सांगू राहिलो तू आम्हाला? जास्त बोलायला पुरत नाही आपल्याला. कसं गाडी मागणार, अजून गाडी मागायला जाणार, उसनी पासनी ते घेणार, शेगाव जाणार. याच्याजवळ टाइमपास होईल. तो अजून मागच्या वावरात गेला तो घर होईल. गाडी भेटणार नाही आपल्याला. दुसरं कोण देणार? बरं बा, तुम्ही म्हणसान तसं चाला. मी येतो. मला वावरात जा लागते बा. नामदेव भाऊचं फवार नाही बा. तेवढं फवारून देणार आहे मला. चला मग येतो मी. हो गळा. अरे बापा नामदेव भाऊचं कोणतं फवार नाही बापा. माणसाचं कधी फवार नाही व्हायला. सकाळी तर भेटलो बा आम्ही. काय फोकायला मारते का? काय आले का? जाऊ दे. अरे त्याला फोनवर बोलणं आहे ना. आता काय सांगीन तो. जाऊ दे. नवीन लग्न पकडेलं आहे गड्याचं. बोलू दे विचारायला फोनवर. रेस्ट करू दे विचारायला. आई व तुला एक गोष्ट विचारू काय? मला शेगावला जाणार. अरे चालली हो शेगावला फेगावले. काय काम आहे तुला तरी? आई मला शेगावले ब्युटी पार्लर मध्ये जाणं आहे ना. म्हणजे आयब्रो करणं आहे, वॅक्स करणं आहे, अजून काही करणं आहे. आता तुला काय सांगू, म्हणून चालली मी शेगावले. जाऊ दे ना. आता काय आहे तुला अंदामंदात? आता काय जावं लागते ब्युटी पार्लरला तुला? हे करू दे ते करू दे. खर्च फालतूचा. उठली सुटली की चालली शेगावले. काय असते हो तुला? आता काही जाणे लागत. मग जाजो कधी. आई मला जाऊ दे ना. तू अशीच करत राहायचं प्रत्येक वेळेस. मी चांगली नाही दिसली पाहिजे काय? चांगली नाही दिसली पाहिजे का असं वाटते का तुले? हो लय चांगली दिसली पाहिजे तू. पण आता काय हाय, आता काही तुला पाहुणे काऊन ते येऊन नाही राहिले पाहिले काही नाही. ते लग्न पक्क व्हायला आता कर्जून डायरेक्ट लग्नाच्या जागती. आता काय बाई मनात खर्च करतं. पार्लर मध्ये गेलं की माहिती आहे तुला किती मोठे पैसे जातात. तर समजत नाही का तुला जरा सगळे? नाही मला आता जाणार म्हणजे जाणार. माझं लोक अजून लय दूर आहे.
तर लोक डबलची बारी येते, मग डबल जाईन मी शेगावले. काय बी जाईन मी शेगाव, पण मला आता बी जाऊ दे ना. आता जातो मी. तू मामातला ऐकत नाही ना. थांब, त्या बापारीच सांगतो मी. त्या बापारीच बोलावतो. इकडे यावा, इकडे या बरं. काय झालं? पोरगी म्हणून राहिली बा मी शेगावले जातो म्हणते ब्युटी पार्लर मध्ये. अमुक करतो ढमुक करतो. सांगा बा जरा सगळी समजून. मामातला तर काही ऐकूनच नाही राहिली. तर जाऊ दे ना, आता काय होऊन राहिलं? तुला काय फरक पडून राहिला? जाते तर जाऊ दे. जाय बाबा, ये ब्युटी पार्लर मधून ये करून. आता काय 2-4 महिने म्हणीन ते आपल्याला, कुठे जायला लागते थोडे जायला लागते. मग काय म्हणणार आहे का ते? आता काय 2-4 महिने आपण तिचं हे करू शकत नाही का? काय आहे बा तू? जाऊ दे तिला, जाय बाबाई. मी तुम्हाला कायसाठी आवाज दिला की 4 गोष्टी इले समजून सांगसान. इले नाही म्हणसान शेगाव जायचं. आणि तुम्ही बापाला लावलं तुम्ही नवी तुमचं टुमणं. जाऊ दे तिला जाऊ दे. तुम्हाला काय माहित आहे? तर लग्न व्हायला तिचं पक्क आणि एकटं दुखतं बाहेर जाणं चांगलं आहे का आता? कोणी काही विचार करी त्याच्यापेक्षा घरात राहिलं ते पुरते. तिला कुठे जाऊ द्यायचं नाही. लग्न जा आता, याच आहे का जाईन ते पार्लर मध्ये. आता काय गरज आहे? तू काय करून राहिली घरी? तू जायला तिच्या सोबत जाय ना. तुला काय घरी जाय बाबा, त्या मायाला घेऊन जाय सोबतमध्ये. ये बाबा करून काय तर. पैसे किती लागतात ते सांग ना मला. 1000 पाहिजे, 2000 पाहिजे, ते बापा करून. ही इच्छा पुरी करतोय. जायचा एकटं विचार होता. बापा म्हणते त्या मायलीने सोबत. बाबा मी आईली नाही नेत ना सोबत. बाबा मला एकदा किरकिर राहते ना बापा. त्या ब्युटी पार्लर मध्ये गेली की हे असंच काय हे तसंच काय हे फलानच काय हे बिस्तारच काय तुम्ही कशा करता किती रोज कमावता सांगा. आता हे बी विचारणं काम आहे का आईचं? ब्युटी पार्लर वाली मला म्हणते ती मायला किरकिर करते म्हणते. तू डबलच्या बारीने आता त्या मायला आणत नको जात जाऊ म्हणते. डोकं खराब करते माय. म्हणून राहिले बाबा आईले काही पाठवू नका माझ्यासोबत. ते बाई बोलते मला. आहेच म्हणा तुम्ही माई हेंबाळी. तिला काही समजतच नाही म्हणा कोणत्या गोष्टी. तिने जर ब्युटी पार्लर चिंते की तिने कधी पाहिलंच नाही तर काय समजणार आहे? हेंबाळा कारभार आहे तो अंग टाक्या. पण जाऊ दे. पण तुझ्यासोबत तो येतं कोण आले? एकटी जातं का तू? सोबत नाही बापा बाई कोण आले? मी हेंबाळी जाऊ ना. चांगलं सांगलं तरी मला हेंबाळ्यात काढा, तुम्ही मूर्खात काढा. तुम्ही लय चांगले दोघं बापले. आई बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ ना माय. मी एकटी दुखते जाणारी हाव काय? एकटी गेली का मी अदलोक कुठी? मा मैत्रिणी सोबत आहेत म्हणून मी म्हणून राहिली की मी शेगावले जातो. कामात काम होते मग मला सोबती सापडणार नाही म्हणून राहिली मी तुम्हाला. बरोबर बाई, जायचं मैत्रिणीला घेऊन जाय. आणि इथं ऐकत नव्हता तुला काही लागलं तर मला सांगत आहे तू. हे तुम्ही माझ्या जशी किरकिरी काय थांबसं बा काही डोकं कमी आहे दिली. तिला समजत नाही ना कोणत्या गोष्टी काय कसं काय तर. ते आपलं जुनं रडगार रंगाची राहते म्हाताऱ्या बुड्डीसारखं. तिच्या नांनो लागत जातो मला सांगत जा काय. माझ्या घरा नसते बापा म्हाताऱ्या बुड्डी सारखं. तर बोलेल नको लावू मला. मुकटानं बसा आता. हा बाबा काही काम पडलं तर मी तुम्हाला सांगत जाईन आता. जाऊ मग मी शेगाव जाऊ का? बापा जाय आता. त्या बापानंच म्हटलं तुले जाय मग आता जाय. कुदत ये तिकून कुदत. काय बोलतं जाय पाहिजे जाय. आणि तिकडून 1 डझन केळा आणजो बाई. सफरचंद मफरचंद आणजो काही. हो बाबा आणतो. मारती रे. हो ये. याचा बाप घरी नसला बाई तर आपल्या गाडीचा मेळ लागते. याचा बाप घरी असल्या गाडीचा भेटत नाही आपल्याला. मग झिरम कोणाला जीव देत नाही ना वस्तू. म्हणजे जीवन त्याचा बोलणार बा तेवढं का आणलं? काहीच नाही गाड्या मारती. गाडी पाहिजे होत अर्जंट. काम आहे लेख थोडंसं. अरे बाबा आता गाडी मागून राहिला तर कसं करू? पण कुठे चालला कुठे म्हणतो? नाही शेगाव जाणार नाही वापस. 1-1.5 घंट्याचं काम आहे. अर्जंट आहे थोडस म्हणून गाडी मागायला आलो. नाही तर मग तर काय आपली एसटी जिंदाबाद. तुलाच माहित आहे ना आपलं. बरं शेगाव चालला काय? बरं मग मी येतो ना बा शेगावले. आता माही काम होती ती होती मग. तिला आता आले तर बा मुतात मासे मारायला. मा कोणतं काम याचं कोणतं काम झालं झालं काही बरोबर. हा म्हणला मी येतो म्हणून. काय मारती जाऊ दे तू काही येऊ नको. मा दुसरं काम आहे थोडस. कसं सांग आता शेगावले तुले काम आहे मले काम आहे. आता काम आहे का वजन होऊन राहिलं का तुले? असं कोणतं दुसरं काम आहे ती येत? विषय तसा नाही ना. आबाल नाही लागते सोबत. तुलीच माहिती बुडा घरात किरकिरी आहे बसत नाही ना पद्धतशीर गाडीवर. खलखल हालते ना. तू समजून घेत जाय. तू आता ते डोंगर बसा मा आबा त्याला टेबल सीट गाडी चालत नाही. डबल सीटच पाहिजे. असा विषय त्या बुड्याचा गणगण आहे बुड्या आहे गाड्या तो. हो बरोबर बा. ते भारी केस आहे का ते आबा? जाऊ दे बाबा घेऊन जा त्या केसली. जाऊ दे बाबा कोण नांदी लागेल त्या बुड्याच्या. हेच बाबा भाल तुम्हाला रोक्ष खात बसून रस्त्यानं. जाय बाबा तूच जाय त्या डंगराला घेऊन. कुठे चालला घेऊन? काही नाही ते निराधारचा अट केला बापा. केवायसी फेवायसी म्हणतात ते करून घेतो बाबा. महिन्यात 2 खेप चक्रा माराच लागतात. काय आफत आहे बा.
चाल मग, मला उशीर होऊन राहिला अजून, तरी लाईन लागली तर अजून घर नंबर नाही लागणार. बरं जायचं, पाय काय आहे ते कर कर, जाय होय बुड्याचं कर. हा, फक्त कसं लवकर येतो बा, 12-1 वाजेपर्यंत कसं वापस आला पाहिजे. कसं मली जाणं आहे बरं, हे गाले मली काम आहे अर्जंट. काय तर मग कसं माझी गाडी घेऊन जाशील संध्याकाळ तिकडे टाइमपास. हा, असं नको करतो माई हो की ना. हो ना, बस गेलो की आलो. मला काय एवढं काम आहे, फक्त बुड्या लाईन मध्ये लावून दिला, अंगठा घेतला बुड्याचा की बस घरी. हा, काय वांधा नाही, येतं 1 वाजल्यातलं. बरं बरं जाय मग. धर बाबा, जमलं वा, बुड्याचं नाव बदनाम केलं. आता काय याला सांगत होता बाबा की पोरेला भेटायला चाललो म्हणून लाजवर चाललो मी. फालतू आफत अजून घर. चल बाबा. अरे मारते हा दगडा काय आलता रे, काय आलता? काय नाही ना बाबा, गाडी मागायला आलता तो. तुला सांगेल मी पोरीला गाडी द्यायच्या नाही म्हणून. अरे अगो कामं करतात पोरं. काय घडा माणूस साजरा तू, सांगून समजत नाही का तुला पोरं आले तुले? हा, आता काय दगडू का गो आहे करायच्या? अरे अर्जंट काम आहे त्याला, त्याचा आवाज मिळावा लागते म्हणून त्यांनी गाडी दिली. हो, चांगला असो खराब असो, आपल्याला काही घेऊन नाही, आपली वस्तू कोणाला द्यायची नाही. काही ऍक्सिडेंट झाला, फ्रॅक्सिडेंट झाला, कोणाला ठोस मारली, काही झालं, काय करशील? हा, कोणा येईन ते आपल्या येईन ना, गाडी कोणा येणार रस्ते आपल्या. हा, आपल्या उरावर बसतील ना लोक. हा, मग का पैसे देशील का लोक भरू? पाकल्पना करत राहता वेळा तू. अद्या ना बाबा, आता कधी रोज येते का मागेल तो, एखाद्या अगदी येते. आता तू कुठे काय कोणा ऍक्सिडेंट करू राहिला, काय करू राहिला, त्या दिवशी गाडी झाली तो जाऊ द्या आता. हा, डबल देणार नाही मग. बरोबर, या बारीने दिली, आता डबल कोणाला गाडी द्यायची नाही सांगून राहिलो तुले. हा, कोणालाच नाही, कोणाचाच मुलाचा नाही करायचा. एक तर ते आहे भाऊ वाहन. हा, कोणाला ठोस मारली, काही झालं, हालतो आपल्या भाऊ ते आपत, गाडी असते आपल्या नावावर, हे लक्षात ठेव जा. मारते तू, ते काही वखरण डवरा नाही, कोणा नेला नानला का काही होत नाही त्यानं. पण हे वाहन आहे, वाहनानं एखाद्याला जर काही इजा झाली तर फालतू आपल्या भरावर गोटे. बरोबर बाबा, आता देणार नाही डबा. हा, लक्षात ठेव. हो बाबा हो. पोरगले का कोणती वस्तू कोणी मागितली की पटकन देऊनच टाकते बा. काय व्हावा आता, या दगड्यानं जर काही तिकडे शेगा जर घोर केला तर काही, हा, फालतू आफत भालती आपल्या. हा, ऐकतच नाही. चाबी म्हणजे गाडीची चाबीच मला घेऊन गेला बाकीच्या. जाय बाप्पा. खरे घडो, चला ना निराधार काढून आणू ना. बाबा निघत नाहीत ना ते पैसे. पहिले केवायसी की फेवायसी करायला लागते म्हणतात, तर निघतात म्हणतात पैसे. अरे बाबा, आता मागच्या महिन्यात असतं काय म्हणतात ते करून आलो रे बा आपण. कसं का दर महिन्याला घेतात का आपल्याकडून करून लेखाचे? हा बाबा, आता ते दर महिन्याला काही ना काही फुसकोट लावलो, काही आधार कार्डच मागून राहिले, काही हयतीचा दाखलाच मागून राहिले, तर काही ते केवायसीच करा म्हणतात, तर काही रेशन कार्ड द्या. काय आफत आहे मागं सारी. हा बाबा, निराधार देऊन राहिले 1000 रुपये, खर्च लागून राहिला त्याच्यातला 500 रुपये. काय पुरून राहिला तो निराधार? त्या 500साठी जायला पुरत नाही, त्या बँकेला लोक तोंड वाजायला पुरत नाही. आता कशी असो, पण आता भेटून तर राहिले बुवा. आता कसं तेवढाच आधार होते माणसाला. आता काय करणार आहे आपण? आज झटके घेच काम आहे. आपला पैसा एक तर गावातही निघत नाही, काढला असता तर बँकेतच जावं लागते आपल्याला. समजत नाही ना आपल्याला काही. आता इकून तिकून पैसे भेटते तर खायचं नात्या लग्नाला तरी कामाले, कपडे मोपडे तरी घेऊ चांगले. पण काय काही आता हे असं काय म्हणतो तू, आता केव्हा हे करावं लागते, फेवा हे करावं लागते. मग काय पैसे हो. आता आलं यायचं नाताच्या लग्नावर काम. काय काय नातू का मुंजे राहू देतं का? आता लग्न पक्क व्हायला, त्याचा साखरपुडा व्हायला. आता झटकणी काढला बस, बॅन बाजा भरात. हा, झटकणीच करणार मला आता. एवढी काही काम करून राहिला. अजून तुझी लग्न राहिले, दिवाळी राहिली यायची. आता त्या पोरीच्या बापा घरात माल टाल इकीन तो त्यावेळेस लग्न करीन. तू म्हणशील आजच लग्न झालं पाहिजे, कसं होईन रे? त्या मतानं थोडी आहे, त्या मतानं थोडी दिवा लावतीन ती. आपलं पागल्यासारख्या गोष्टी रोजच लग्न कर दिले का? अरे तुले काय सांगू घड्या, आता मले काय तर असायचं. अरे घरात झपणे लागून राहिली मले. पोऱ्या रात्र बोलते फोनवर. हा, डोयाने लागत नाही. कुजबूज असते चालू. हा, खावजेवली गाण खावली गाण येतो गाण पप्पी देन धमूक देन टमूक दे. आता काय सांगू दिलं फोनवर, काय असते द्यायचं तर सारं ऐकू येते मले रातभर. हा, मला तर देवान बोयरा करायला पाहिजे होतं, पण का नात आता काय करू, ऐकू येते तर. अरे पण तुले काय करायचं त्याच्याजवळ झोपायची? हा, दूर जाऊन झोपा, दुसऱ्या खोलीत झोपा. आता तुले मोठा शोका बुवा ऐकायचा. हा, तू काही म्हणजे चावटपणा जात नाही. तुले स्वतः काय बोलते मनातून काय नाही, मला ऐकू दे वा. तुझी भावना अशी आहे ना, पण माहिती आहे तू कसा डॉक्टर असतो. काय कळ, आता जर लोगन झाल्या तो फोनवर तो बोलणारच आहे. चुकी तू आहे रघु.
तू न दुसऱ्या खोलीत झेपायला पाहिजे. खाले आहे का आपण त्या जवान पोऱ्याच्या गप्पा बोलत असतात. ते जर प्रेम आहे ते बिचारीचं. आता तू पप्पी मागो की काही मागो, तुला काय करायला लागते. आता मग कानात आपली रुई घातली राहिली झोपून. अबे याली गोळवा लागतात ना बी त्या गप्पा ऐकले, गोष्टी ऐकल्या. तर खाले जेवण पोऱ्या गप्पा ऐका लागतात. तुला खाले कानोसा द्यायला लागते. रघु तू हे चुकते गळा खरं. अबे मले काले गप्पा गोड लागतात, पण कसा विषय असा आहे की आता असं सवय आहे ते आम्हाला एकामेका झपेजी म्हणूनचा विषय आहे तो. मला गमत नाही दुसऱ्या खोलीत म्हणून मी त्या झपतो. माझी तुला नाही माझी उभी भीते, त्याचा जीव भीते. काय सवय आहे ते तू एकामेका झपेजी. लग्न झाल्यावर काय करशील रे मग तू? काय करशील का? त्याच्या खोलीत जाऊन झपशील का तू? अरे पागल का? याचं काही खरं रे भाऊ, हा करू बी शकते तसं. नाही रे बा, आम्ही का पागल आहो का? काही बी का? काही नाही बा. चला बा मोडा हा विषय. चला तुम्ही काय बा बोलल्याशिवाय मला काही सोडत नाही. माहीत म्हणजे पचका करता तुम्ही. आम्ही काल पचका करा. चला जाऊ दे. अरे दगडू कुठे गेला? सांग 24 तास तू याच बरोबर असते. तू कुठे गेला म्हणतो. काय गड्या नामदेव, कसा आहेस रे तू? बा सकाळपासून दिसला नाही तो, म्हणून विचारलं तुम्हाला कुठे गेला बा तो. मले काही माहित नाही. अंग तोंड धुतलं गड्यानं, चालला गेला कपडे घालून. कुठे गेला काय माहित, मलेच काही माहित नाही. बरोबर काय तुम्ही फोन करून द्या रे, कुठे आहे काय तर. ठीक आहे. अहो कुठे आहेस तू? कुठे आहेस? मगापासून फोन लावून राहिलो. काय म्हणजे काय आहे? आली की नाही की चाट मारली तू ना? येलाय ना मी शेगावले. तुम्ही कुठे आहे? अहो मी बस स्टँडवर आहे. तू कुठे आहेस? तुम्ही बस स्टँडवर काय करून राहिले हो? आमच्या गावातले लोक असतात ना बस स्टँडवर. मी इकडे रोडवर आहे. इकडे या. पहिले सांगाल का? रोग आलता का तुले? आलतो आलो मी इकडे बस स्टँड तिकडे चौकात आहे. असं सांगायला पाहिजे, मेसेज करायला पाहिजे होता. आवाज निकय भया तू. मला समजायला पाहिजे काय की हे बस स्टँडवर कसं बोलेन बापा, आणि कशी बस स्टँडवर भेटेन? सगळे लोक असतात गावातले. तुम्ही दिमाग ना लावत बापा. अहो बस स्टँडवर भेटायचा विषय नाही ना, दुसरीकडे जाणं आहे आपल्याला. पण कसं आहे, तुला गाडीवर बसवलं असतं नेलं असतं मी, असा विषय होता. दुसरं काही नाही. तुम्ही या बरं बडबड करू नका फालतूचं. तुम्ही या बरं लवकर. एक तर माझ्या गावातले कोणी दिसलं आणि मला पाहिलं की कसं म्हणतील की हे बाई कुकडेच चालली बापा एकटी दुकटी. अजून मला घरी जाऊन बोलणे खा लागते. हो येतो मी येतो. पण मग दुसरी इकडे म्हणजे कुकडे जावं लागते आता आपल्याला. आता कुठे जावं लागतं म्हणजे आता काय रस्त्यावर भेटतो का? येणारे जाणारे मा गावातली येतात, त्या गावातली येतात. तर कसं बरोबर नाही ते. तर मग एखाद्या जाऊन हॉटेल म्हणजे लॉजवर जाऊन बसू मस्त. अरे तुम्ही तर काही पोहोचेल चीज आहे बापा. लॉजवर लागे भेटेले बापा. माझा जीव भेटे बापा लॉजवर. कोणा पकडलं की आपल्याला मग काही होत नाही. चाल बडबड नको करू. आलोच मी 5 मिनिटात. ठेव फोन आता. आलोच चौकात. काही फोनही करत नाही बा. काय लेखाजी आली की गेली की काही नाही ना. आपल्यालाच करावं लागते नाही काही इथल्या. चाल बा चाल. आज भेटली की सांग आता. प्रत्यक्षात भेटली की बरोबर कान उचलतो तिची. काय नाही तर समजूनच सांगतो तिला चांगला माणूस की कसं असते तर. काही ऐकतच नाही. असं तसं काहीच नाही ना. मी काय हेच आहे. चाल आता तिचा बजेटच बसवते मी. चाल जाऊ दे आता. चाल मस्त शांततेत होऊ दे. का बाबा तुम्ही नव्हते का आले आणलं मले? आपण तिकडेच भेटलो असतो ना. तिकडे चाललं नसतं का? भेटलो असतो ना. कुठे भेटलो असतं सांग आता. त्या गावातले लोक तिचा शेगाव म्हणजे असतात, मा गावातली असतात. कोण पाहिलं असतं तर साऱ्या गावाला माझं. त्यापेक्षा हे बरं आहे ना आपलं. एका खोलीत बंद, कोणाला माहित ना ठाऊ. चुपचाप होते नाही. पण बाप मी नाही केलाय ना. असं बंद असलं की लॉजवर आलो की म्हणतात पोलीस लोक पकडतात. आणि तुम्ही फालतू आणलं वाटी. माझा लय जीव येऊन राहिला. कोण पकडणार आहे आपल्याला? कोण पकडणार आहे? अरे आपण लग्नाचे नवरा बायको आहे ना. उद्या लग्न होणार आहे आपलं. आपल्याला कोण पकडणार आहे? काही ये बात ये भाऊ. काही बोलतो. टेन्शन न घेऊ, मी आहे ना. तर बापा आता तुम्ही आता काही टेन्शन नाही. पण कसं धुकधुकच करून राहिला माझी. तू ना पुरी भेट बा. आता बाहेर काय झालं असतं तू सांग आता. असं बोलणं होते का निश्चिंत मनानं, शांततेत बोलणं होते का? आणि कसं मग थोडंफार दुसरं बी काही असं तू असते ना. आता तू समजून घेत जाय. आता तू काय हे बाळी नाही आहेस. शिकेल सवरेलाच माझ्यापेक्षा. हा बापा. बाहेर काही एवढं बोलणं नसतं झालं म्हणा. त्यासाठी आपल्याला कसं डिस्टर्ब करायला कोणी नाही. आपण दोघंच याच्यासाठी असते हे. आता बाहेर काय करतो सांग बरं. आम्हाला कोणाला दिसलं असतं अजून झालं. त्यापेक्षा बरं आहे आपलं.
तसेच तर फोनवर बोललं की जरा किरकिर लावतात ना, काय तर फोनवर बोलत राहते, काय तर फोनवर बोलत राहते. सांग बा तू. आणि दिसलो असतं आपण दोघं जण तर मग काय झालं असतं. हो ना, तुमचं बरोबर आहे म्हणा ते. ना मग इकडे जो येऊन बस ना बाजार अशी दूर दूर बसतो तू मस्त. तुझी कशी हो तू, ये बरं बस बरं, ये ना ये. नाही ना, नाही बा, मला कसं तरीच होते बाबा. मी नाही येत जो, मी नाही. आता कसं तरी होते, आता मी पायावर किती दुरून आलो भेटेल कसं तरी होते. ये जो ये ना, जो बस बसले की मग कसं थोडंसं वाटते. हे वाटते ना, बस ये बरं, ये ना ये. नाही ना, असं जीव धक धक धड 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 करून राहिला, कसं तरीच होऊन राहिलं मला. काय घ्यायला लागते, तू भेटच भलती बापा. घरी तसं असते, माझी आई अशी म्हणते, माझी तशी आई म्हणते. आता वाटी तसंच हवा दोघच जण वाटीचा मैदान मोकळ आहे. ये बस ना, ये ना माझं. तुमचं सगळं बरोबर आहे, पण कसं मला असं कसंही होते ना, म्हणून कसं मी जोड नाही येत बा, जोड नाही. असं आहे मग तुझ्या इतक्या भेटायला आलो, मग आता जोय बी नाही, काही नाही, हातात हात नाही, काही नाही. म्हणजे काय एकामेकाचे तोंड पाहायला आलो का आपण. हातात हात दिला की मस्त प्रेमाच्या गप्पा होतात. कसं अरे काय तू काहीच नाही बा. बरं बरं बा, तुम्ही म्हणसान तसं. हा चालेल. चला मग मित्र, उर्वरित भाग आपण आता उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा.